यार आशुतोष, आपण हे सगळं रिस्क घेऊन केलंय खरं, पण मला असं काहीतरी इलिगल केल्यासारखं फिलिंग येत आहे. हे बघ समीर, ह्या लोकांशी ना असंच वागायला हवं. अरे तो बडकम करणं मुद्दाम करतोय सगळं, आणि तू काळजी नको करूस यार. नमस्कार. बोला. मी महानगरपालिकेकडून आलोय इन्स्पेक्शनसाठी. नमस्कार, बोला ना. तुमच्या नावावर 3 चाळी आहेत, बरोबर? त्या चाळीत राहणाऱ्या भाडेकरूंचे भाडे करार पत्र आणि भाड्याच्या पावत्या त्यांचं मला इन्स्पेक्शन करायचं आहे. या आत या. काय साहेब, हे असं अचानक इन्स्पेक्शन? स्पेशल ड्राईव्ह आहे ना. अच्छा. प्रॉपर्टी टॅक्स, सेफ्टी चेक्स, कोणी काही अनधिकृत बांधकाम केलेलं आहे का याची पूर्ण शहरभर तपासणी सुरू आहे. अशी तपासणी करायची म्हणजे अचानकच यायला पाहिजे ना. दाखवताय ना पेपर? हो हो हो. बच्चा, आपल्या चाळीचे पेपर्स आण प्लीज. पाणी घे. हा. मी ज्या माणसाला कामाला पाठवले ना, तो विश्वासातलाय माझ्या. मी पूर्वी रिअल एस्टेट मध्ये कामाला होतो ना, तेव्हापासूनची आमची ओळख आहे. त्या माणसाला ना सगळे खाचखळगे माहिती आहे. तू नको टेन्शन घेऊस, रिलॅक्स, काळजी नको करूस. घ्या साहेब. थँक्यू. हा, हे घ्या. हे घ्या साहेब, हे पेपर्स आहेत आणि या भाड्याच्या रिसिप्ट्स आहेत. हा. झालं आमचं काम साहेब. थँक्यू. बर. येतो. येतो बाला. मित्रात कुठे होतास? कधीपासून वाट बघतोय. बरं ते जाऊ दे, काम झालं? बाबांनी भडकमकर बरोबर केलेल्या पागडी कराराचा कागद मिळाला? मिळालं ना.
हो साहेब, हा बोला. जरा 1 मिनिट आते ना. साहेब, तुमचं ID कार्ड नाही बघितलं. तेवढं जरा दाखवाल प्लीज. ऐका रे. हा ऐका ते मी ना बहुतेक घरी विसरलोय. हा नाहीये, आय कार्ड नाहीये, घरी विसरलं. मग एक काम करूया, आपण तुमच्या घरी फोन व्हिडिओ कॉल करूया. त्यापेक्षा एक काम करतो ना, मी एक माणूसच देतो तुमच्या सोबत, घरी जा आणि घेऊन या. अहो, आता दिवसभर तपासणी करताना कोणी विचारलं तर दाखवायला मिळेल, आहे की नाही? मग सांगा काय करूया? घरी काय मोबाईल बघू, मोबाईल बघा. माझी परवानगी न घेता काढलेले फोटो फक्त डिलीट करतोय, कळलं ना? आणि मेहरबानी समज, निदान मोबाईल तरी परत देतोय. ठीक आहे? गुड जॉब पप्पा. तुम्हाला मूर्ख वाटतो काय रे मी? डोक्यावरचे जे पांढरे झालेत ना, ते काय असेच झाले? ते तुमच्यापेक्षा जास्त पावसाळे बघितलेत मी. लाज वाटायला पाहिजे रे तुला. इतक्या खालच्या थराला गेलास, इतक्या खोटे म्हणा. काका, आम्ही जे काही केलंय त्या कुठल्याही गोष्टीचं समर्थन आम्ही करणार नाही, पण दुसरा पर्याय नव्हता आमच्याकडे. तुमच्या मुलीची शपथ घेऊन सांगा, करारपत्र मागितलं असतं तर दाखवलं असतं तुम्ही. त्यात काय हे न सांगता अनैतिकपणे आमच्याच घरातून बाहेर काढत होता तुम्ही आम्हाला. अनैतिकपणा? काका प्लीज. ए, मागे राहायचा का? अनैतिकपणा? माझ्या मुलीसोबत वागलास ते कुठल्या नैतिकतेला धरून होतास रे? हा? कुठल्या नैतिकतेला धरून होतास? कुठल्या तोंडाने तू मला नैतिकतेचे धडे देतोय समीर? माझ्या मनात आलं ना, तर आता इथे तुम्हाला आहे ना पोलिसात देऊ शकतो मी. आशुतोष, मी तुला मित्र म्हणून मदत केली आहे, पण मला यात अडकायचं नाही. मी येतो यार. अरे, पण मी तसं करणार नाही. मला आहे ना तुला रस्त्यावर बघायचंय, तुला भीक मागताना बघायचंय. तुमच्या डोळ्यात देखत तुमचं सामान बाहेर फेकायचंय. माझ्या मुलीचं स्वप्न उद्ध्वस्त करणाऱ्याचं घर उद्ध्वस्त होताना बघायचंय. म्हणून मी तुला पोलिसात देणार नाहीये. भेटू उद्या संध्याकाळी.
समीर समीर यार सॉरी यार वहिनी सॉरी माझंच चुकलं यार. अरे आशुतोष, तू कशाला सॉरी म्हणतोस? तू तर सगळं चांगल्या हेतूने केलंस. आम्हाला एवढ्या मोठ्या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी केलं ना तुम्ही हे सगळं. पण कदाचित त्या घराशी, त्या चाळीशी आमचं नातं संपलंय आता. अर्पिता मॅडम, हे सत्य आपल्याला स्वीकारावं लागणार आहे आता. पण प्रयत्न केलेत, पण ते कमी पडले. आता दुसरं घर बघण्याशिवाय पर्याय नाही आपल्याकडे. मी माझ्या काही मित्रांशी बोलून ठेवलं होतं, त्यांनी काही ऑप्शन सांगितले होते. बघू काही सापडतंय का त्यातून. उद्या घरातून बाहेर पडल्यावर रस्त्यावर तर राहता येणार नाही ना. डोक्यावर छत हवं. एकच दिवस राहिला. मी नाही त्याच्यावर काही चर्चा नको आता. तुम्ही घरी जा, मी जे काय ते बघून येतो. आशुतोष, थँक्यू यार, तू एवढं केलंस. अरे जाऊन येतो. तू समीरला कायमचं सोडून निघून जा. हे 3 दिवस मला द्या. जर या 3 दिवसांनंतरही मी घर नाही वाचवू शकले तर मी स्वतः समीरला घटस्फोट देईन. समीर घर वाचवता नाही आलं तर काय होणार आहे तुम्हाला याची कल्पना नाहीये. अजून का नाही आले समीर? कुठे गेले असतील? काम झालं असेल का त्यांचं? इथे येऊन सगळ्यांना काय आणि कसं सांगणार आहेत काय माहिती. घर वाचवायलाच हवं काहीही करून. ही फ्रेम अजून तिथेच होती. जिकडून काढलीस ना तिथे परत गेली पाहिजे. आणि तू सुद्धा. जिथून आली होतीस तिथे परत जा. Your return journey starts now. दिदे, ए दिदे, ये लवकर ये.
3 दिवस मला द्या. जर या 3 दिवसांनंतरही मी हे घर नाही वाचवू शकले तर मी स्वतः समीरना घटस्फोट देईन. आठवतंय ना? हे 3 दिवसातले 2 दिवस संपले. उरला फक्त 1 दिवस. खर तर एक रात्र. त्यानंतर 1 मिनिटही तुम्हाला इथे नकोयस. हे घे. हे काय? हे काय? तुझ्या जाण्याची तयारी आहे. काही नाही ग. तुझ्या आणि समीरच्या घटस्फोटाचा पेपर आहे. आता बोला काकू, कोणाला द्यायचं पोलिसात? त्यामुळे सगळ्यांसमोर मान्य करा की ही अंगठी तुम्ही घेतलीये, मग सोडते. अहो किती खोटं बोलताय तुम्ही. निदान देवाच्या दारात तरी खोटं बोलू नका. अर्पिता, आता कळेल तुला या निलांबरीच्या नादाला लागायची किंमत काय असते ते. 3 दिवस मागितले होतेस ना ग. 2 दिवस संपले. उरला फक्त 1 दिवस. आणि आतापर्यंत तू काहीच नाही करू शकली घर वाचवायला. आणि उद्याच्या उरलेल्या दिवसातही तू काही करू शकशील किंवा अचानक चमत्कार वगैरे घडेल असंही नाही होणार बहुतेक ना. आणि समीरचा आता फोन येऊन गेला. तो दुसरीकडे घर बघतोय. तेव्हा तुला या सगळ्याचा अर्थ कळतोय ना. तुझे सगळे प्रयत्न संपले. ही हारली सपशेल. त्यामुळे हा पेपर आता तुझ्याकडे ठेव. आठवतंय ना? तुझ्या नावाची गाठ मारते मी. जोपर्यंत तुला धडा शिकवत नाही ना तोपर्यंत ही गाठ सुटत नसते. उद्या ही गाठ सुटणार. अख्खी रात्र आहे तुझ्याकडे. वाईट वाटतंय? मनाची भरपूर तयारी कर आणि उद्या या पेपरवर सह्या कर आणि माझ्या समीरच्या आयुष्यातून कायमची निघून जा. झालं? प्रेम प्रेम करून नाचत होतीस ना, कुठलीच की शेवटी. असंच असतं. माझ्या संसाराचा खेळखंडोबा करायला निघाली होतीस ना. आता बघ, तुझं आणि समीरचं नातं सुद्धा असंच तुटणार आहे.
समीरची माझ्याबरोबर येतं का जरा? मला बोलायचं तुमच्याशी. हो चल चल ग. तुझं आणि समीरचं नातं सुद्धा असंच तुटणार आहे. तुझ्या आणि समीरच्या घटस्फोटाचा पेपर आहे. पेपरवर सह्या कर आणि माझ्या समीरच्या आयुष्यातून कायमची निघून जा. दुःखाची ओळख दुःखाला पटते म्हणून चहा पाठवला. गोड मानून घ्या. खरंच संपलं का सगळं? माझा आणि समीरचा प्रवास इथपर्यंतच होता का? असं अर्जंटली बोलवून घेतलंस आणि आता बोलतही नाहीयेस. काय झालं? निकी, यार काही कळत नाहीये मला आता. आमचं घर जाणार आहे असं वाटतंय. तो घर मालक आला होता, नोटीस दिली आणि उद्या लास्ट डे सांगितलंय. किती हॉरिबल आहे हे फिलिंग. म्हणजे लहानसं असलं तरी घर इज घर रे, आणि ते नसणार आहे उद्यापासून. आय नो, कळलं मला. माझा डबल प्रॉब्लेम झालाय. एक तर मी घर वाचवण्यासाठी काही मदत नाही करू शकत. सेकंडली माझे इमोशन्स मला नाही दाखवता येत कोणाला माझे इमोशन्स. आणि मी दाखवले तरी कोणाला किती खरं वाटेल काही सांगता येत नाही. सफोकेट व्हायला होतं या सगळ्यामुळे. आय डोंट नो व्हॉट टू डू. तू विचारत होतीस ना मगाशी की मी का बोलवलं तुला. हेच सगळं बोलायचं होतं. आय डोंट थिंक मी दुसऱ्या कोणासोबत त्यातलं काही बोलू शकलो असतो. मित्रांसमोर एक वेगळी इमेज असते ना, रफ टफ. मग त्यांच्यासमोर असे इमोशन्स पोर्ट्रे केले, डोळ्यात पाणी बिणी आलं तर ते चिडवतील अशी भीती वाटते. बट आय थॉट यू विल अंडरस्टँड मी. यू डिड. मी हे बोललो नसतो ना तर ठार वेडा झालो असतो. म्हणून एवढ्या लेट तुला बोलवलं. रिअली सॉरी. उलट हक्कानी बोलवलंस बरं वाटलं. आणि दोस्ती में मेरा एक उसूल आहे, काळ वेळ बघायची नसते मैत्रीत. मित्रांनी कुठल्याही काळी कुठल्याही वेळी फोन केला तरी उभं राहायचं असतं, मध्यरात्री सुद्धा.
कॉपी कॅट. घरी प्रॉब्लेम्स आहेत मान्य आहे. पण या प्रॉब्लेम्स मध्ये तुम्ही सगळे एकत्र आहात हे इम्पॉर्टंट आहे ना. त्यामुळे सोल्युशन नक्की निघेल. डोंट वरी. आत्ता मला कळलं आपल्या आयुष्यात एक तरी मुलगी बेस्ट फ्रेंड का असायला हवी ते. अरे कॉफी बी. चिअर्स. मला आहे ना तुला रस्त्यावर बघायचंय, तुला भीक मागताना बघायचंय, तुमच्या डोळ्यात देखत तुमचं सामान बाहेर फेकायचंय. माझ्या मुलीचं स्वप्न उद्ध्वस्त करणाऱ्याचं घर उद्ध्वस्त होताना बघायचंय. आता हेच आपलं भविष्य आहे. आज साडीच्या आत आहे, उद्या रस्त्यावर असेल. समीर अहो, समीर कुठे आहात तुम्ही? काम झालं का आपलं? हो, एक घर बघितलंय आपल्या बजेट मधलं. हॅलो समीर, काय झालं? तुम्ही एकदम गप्प का झालात? खरं सांगू का अर्पिता मॅडम, लहानपणापासून हेच घर होतं हो माझं. ते भाड्याचं आहे आणि ते कधीतरी सोडून जावं लागेल असं कधीच वाटलं नव्हतं. एक जीव होतो ना आपण घराचे. हो, अख्खं आयुष्य ज्या घरात घालवलं ते घर सोडून दुसरीकडे जाऊन सेटल व्हायचं, हे पचनी पडायला थोडं अवघड जात आहे मला. माणसाची माणसाशी नाळ जुळते हे आपल्याला माहिती आहे, पण ज्या घरात आपण राहत असतो त्या घराशी सुद्धा आपली नाळ जोडलेली असते हे पहिल्यांदा जाणवतंय मला. समीर हे बघा, तुम्ही प्लीज स्वतःला असा त्रास करून घेऊ नका. तुम्ही आधी शांत व्हा बघू. आणि हो, आता झालंय ना आपलं काम. तुम्ही आत्ताच्या आत्ता घरी या. आणि अहो, नवीन घराला पण आपण जीव लावूया ना. त्या नवीन घराला पण आपण आपलं घर बनवू. पण तुम्ही आत्ता घरी या प्लीज. अर्पिता मॅडम, घरी सगळं ओके आहे ना? हो, घरी सगळं ठीक आहे, पण या मनस्थितीत तुम्ही बाहेर एकटं राहणं बरोबर नाहीये. तुम्ही माझ्याशी बोला, तुम्हाला बरं वाटेल. पण प्लीज लवकर घरी या समीर. ठीक आहे, येतो मी. समीर, खरं तर मलाच एकटं राहायचं नाहीये. खूप कमी वेळ उरलाय माझ्या हातात आणि तो सगळा वेळ मला तुमच्यासोबत घालवायचा आहे. या थोड्या वेळात मला तुमच्याशी इतकं बोलायचंय की मला ते आयुष्यभर पुरेल. तुम्ही हातपाय धुवून घ्या, मी जेवायला वाढते.
तुझ्या आणि समीरच्या घटस्फोटाचा पेपर आहे हा. समीरने घटस्फोटाचे पेपर्स पाहिले तर